नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण याआधी जे पहिल्या व्हिडिओत पाहिले होते ते म्हणजे तणनाशक हे पाहिले होते उगवणीपूर्व. हे पहा, आपण हे पाहिलं होतं उगवणीपूर्व तणनाशक. आता आपल्याला पाहायचं आहे 20 दिवस झाले उगवणीपूर्व तणनाशक नाही कोणी मारले समजा, आणि त्याच्यात जर तण उगवलं तर 20 ते 25 दिवसानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे डोसेस घेऊ शकतो आणि त्यानुसार मारू शकतो. त्यामध्ये एक ओडिसी नावाचं येतं तणनाशक येतं, तर 40 ग्रॅम प्रति एकर आहे. याचा डोस अतिशय कमी वापराय, कारण की हे जर स्प्रे केलं तर झाडाला थोडा झटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे याचा डोस हा प्रमाणातच घ्यावा. ते जर नसेल घ्यायचं तर एक फ्युजीफ्लेक्स नावाचं येतं सिजेंडाचं, ते 400 ग्रॅम प्रति एकर आहे, ते वापरू शकतो. किंवा त्याला आणखी एक पर्याय शाकेद नावाचं येतं आदामाचं, 800 ml प्रति एकर वापरू शकतो. किंवा ते पण नसेल वापरायचं तर इरिस येतं UPL कंपनीचं, ते 400 ml प्रति एकर. ह्यापैकी कोणतंही एक तणनाशक 20 ते 25 दिवसांनी जर फवारलं, फक्त त्याच्यामध्ये ओडिसी नावाचं जे तणनाशक ते फवारताना थोडी काळजी घ्या, कारण की त्याचा डोस जास्त वाढू नका. जेवढं रिकमेंडेशन आहे तेवढंच घ्या, म्हणजे आपल्याला नुकसान होणार नाही. आणि त्याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे तणनाशक वापरताना जर आपण सोयाबीनला चक्रीभुंगा किंवा खोडमाशीचा अटॅक होऊ नये असे वाटत असेल तर, किंवा मागच्या वर्षी झालेला असेल अटॅक, तणनाशक मध्ये आपण एक रेज नावाचं एक कीटकनाशक ॲड करू शकतो. त्या रेज म्हणजे काय, त्याच्यामध्ये कंटेंट आहे थायमिथॉक्झॉन 12.6 प्लस लॅम्बडा सायक्लो 9.5, हे 9.5 ZC. यापैकी जे कंटेन असेल ते कोणतं पण कीटकनाशक घ्या, हे कंटेन असलेलं कोणतं, थायमिथॉक्झॉन आणि लॅम्बडा हे कंटेन असलेलं घ्या. आता माझ्याकडे एक कंपनीचं विटल क्रॉप सायन्सचं होतं, तर रेज नावाचं कीटकनाशक आहे ते प्लस तणनाशक हे जर मिक्स केलं आणि मारलं तर चक्रीभुंगा आणि खोडमाशीचा पण परिणाम होत नाही. त्याच्यामध्ये रेज जर आपल्याला पाहायचं असेल तर हे रेज असं दिसतं, हे रेज आणि तणनाशक मिक्स करून मारा किंवा रेज मारा. 15 ml फक्त 15 लिटरच्या पंपाला 10 पंप हे कंपल्सरी झाले पाहिजे एका एकरामध्ये, म्हणजे 150 लिटर पाणी हे पडलंच पाहिजे. अशा प्रकारे आपण तण नियंत्रण करू शकतो सोयाबीनमधले. धन्यवाद.